नवाब मलिक यांच्यावरून राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। फडणवीसांनी मलिकांबाबतचं ते पत्र मागे घ्यावं असं संजय राऊत म्हणाले। नाहीतर मलिकांवरील सर्व आरोप खोटे असल्याचं तरी सांगावं असंही राऊतांनी आव्हान दिलेलं आहे। नवाब मलिक सरकारला लाडके झालेत असा टोला संजय राऊत यांनी लगावलेला आहे। नवाब मलिक मविया सरकार असताना ते मंत्री होते, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप भाजपकडून करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना ईडीने अटक केलेली होती आणि ते बाहेर आले तोपर्यंत सत्ता बदल झालेला होता। एवढंच काय तर वर्षभरामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी सुद्धा सत्तेत जाऊन बसल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यानंतर सत्ताधाऱ्यांच्या बाकड्यावर बसलेले नवाब मलिक यांना फडणवीसांनी विरोध केला होता आणि एक जाहीर पत्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी नवाब मलिक जेव्हा राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचं दाखवताय, त्यांच्या मुलीला प्रवक्तेपद देण्यात आलं आहे। त्यानंतर नवाब मलिकांवरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। तर ते पत्र जे नवाब मलिक यांच्या सत्ताधाऱ्यांसोबत बसण्यावरून फडणवीसांनी लिहिलं होतं ते पत्र त्यांनी मागे घ्यावं किंवा नवाब मलिक यांच्यावर भाजपने जे गंभीर आरोप केले होते ते तरी खोटे असल्याचं सांगावं असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय। जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही, त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत, नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत, आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नवाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सूडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।